नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वडळीच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेनेच्या खासदारांचा सन्मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी स्नेहभूषणाचं आयोजन. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात आणि खासदार नरेश म्हस्के यांचा ठाणे रेल्वे स्थानक पाहणी दौरा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आज शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व 6 खासदारांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांच्याशी संवाद साधला. यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केलं, तर त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी त्यांना ओवाळून पेढा देऊन त्यांचं तोंड गोड केलं. यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार धैर्यशील माने, खासदार रवींद्र वायकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार संजय पुंडलिक, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे हे देखील उपस्थित होते. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत असणाऱ्या विव्हियाना मॉल समोरील उड्डाणपुलावर दुपारच्या सुमारास 4 ते 5 वाहनांचा भीषण अपघात झालाय. एक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला असल्यानं त्यापाठोपाठ 4 वाहनं येऊन त्या ट्रकला धडकली आहेत. त्यामध्ये वॅगनार कार चालक जबर जखमी झाला असून कारचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. इतर वाहन चालकांना मात्र किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे ठाण्याहून भिवंडी आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी दिसून आली. ठाणे आपत्ती व्यवस्थापन, ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं सदरची वाहनं बाजूला करण्यात आली असून वाहतूक कोंडी पुन्हा सुरळीत करण्यात आली. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी पडलेल्या राडारोडामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. त्यांनी फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचीही पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना कोपरी पाचपाखाडी शहर प्रमुख राम रेपाळे, शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत पाटील, ठाणे मनपा परिवहन समिती सभापती विलास जोशी, योगेश जानकर, पवन कदम, विभाग प्रमुख अमित जयस्वाल, किरण नागती, युवा सेनेचे नितीन लांडगे, निखिल भुजडे, स्टेशन मास्तर केशव तावडे इत्यादी उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी फलाट क्रमांक 1, 2 आणि 5ची पाहणी केली, तेव्हा त्यांना फलाटावर ठिकठिकाणी राडारोडा पडलेला दिसला. पावसामुळेचे दिवस असल्यानं येत्या 2 दिवसात पडलेला राडारोडा तातडीनं उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. दौऱ्यादरम्यान त्यांनी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला आणि प्रवासी प्रतीक्षालयाला भेट देऊन तातडीनं गंजलेली बाकडी बदलण्याच्या सूचना केल्या. फलाटांवरील पाणपोई, शौचालयांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबरोबरच पुरेसं पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. फलाटावर येणाऱ्या दुर्गंधीवर तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश स्टेशन मास्तरांना दिलेत. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मोठ्या सुविधा देण्याबरोबरच प्राथमिक सुविधा देणं तितकंच गरजेचं आहे. रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यावर आमचा भर असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळेला सांगितलं. 16 लाख पुढे रेल्वे सेवेची पाहणी केली. काय लक्षात आलं तुमच्या, काय सांगता? बघा, आज मी जे काय 5 नंबर प्लॅटफॉर्म रुंदीकरण केलं, त्याही कामाची पाहणी करायची होती. आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवासी, लाखो प्रवासी रोज या ठाणा रेल्वे स्टेशनद्वारे जा येत असतात आणि सर्व स्टेशनवरून जा येत करत असतात. आपण त्यांना मोठ्या मोठ्या सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण त्याचबरोबर ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत, रेल्वे स्टेशन हे स्वच्छ राहायला पाहिजे, सुंदर राहायला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहिली या ठिकाणी स्वच्छतेचा विषय आहे फार मोठा, आणि स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेटची पाहणी मी या ठिकाणी केली की लोकांचा, महिला असतील पुरुष असतील, की टॉयलेट्स ही स्वच्छ असणं गरजेचं आहे. टॉयलेट स्वच्छ आहेत, परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, नळाची व्यवस्था आणि दुर्गंधी या ठिकाणी येते, तर ती दुर्गंधीसुद्धा न येणं गरजेचं आहे. तरच त्या टॉयलेटमध्ये पुरुष आणि स्त्रिया जाऊ शकतात. आणि त्या संबंधित स्टेशन मास्तरांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की टॉयलेट स्वच्छ राहायला पाहिजेत. आणि या पाहणीमध्ये दिसून आलं बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स या ठिकाणी होत्या. जे स्टेशनमध्ये जे बांधकाम विभागाचं काम सुरू आहे, त्यामुळे प्रचंड प्रमाणात रॅबिट या स्टेशनमध्ये पडलेला आहे. आणि 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून वर्षभरापासून रॅबिट आहे.
स्टेशन मास्तरांची कदाचित यामध्ये नाईलाज होत असेल, कारण हे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काम करतात आणि रॅबिट त्याच ठिकाणी टाकतात। आणि प्रथम त्यांना तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत की उद्यापासून हे रॅबिट उचलण्याचं काम सुरू व्हायला पाहिजे। कारण पावसाळा आहे, जी ठिकठिकाणी कचरा आहे, ठिकठिकाणी काही रॅबिट आहे, ते ताबडतोब उचललं गेलं पाहिजे, जेणेकरून स्टेशन स्वच्छ आणि सुंदर असं स्टेशन व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी कॉमन रूम आम्ही जो पाहिला त्या ठिकाणी बेंचेस खराब आहेत, बेंचेसची व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, साफसफाई व्हायला पाहिजे। आणि म्हणून आज स्टेशनची पाहणी केली होती। सर्वसामान्य जो प्रवासी आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, तो या स्टेशनद्वारे ये जा करत असतो आणि त्याला चांगलं वातावरण ठेवणं, स्वच्छ नीटनेटकं वातावरण, सुविधा तुम्ही द्या, नंतर द्या, थोडे दिवसांनी द्या, त्यात काही सुधारणा करा। फक्त सरकते जिने असून उपयोग नाही आहे, तर तो जिने स्वच्छ सुद्धा असणं गरजेचं आहे, टॉयलेट स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि त्यासंबंधी स्टेशन मास्टरला सूचना केलेल्या आहे। लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे। त्यात एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झालाय, हा आहे नवा हिंदुस्थान असं म्हटलंय। त्यांच्या या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होतीये। शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे अशी लढत झाली आहे। राजन विचारे यांनी निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार केला होता, तर धनुष्यबाणाचा कार्यकर्ता असा प्रचार नरेश म्हस्के यांनी केला होता। शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारली। या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे 2 लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले। या विजयाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ठाण्याचा गड राखला, तसंच तेच ठाणेदार असल्याचं त्यांनी दाखवून दिलं। नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचं समाज माध्यमातून आभार मानले। त्यासाठी त्यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे। या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होतीये। एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झालाय, हा आहे नवा हिंदुस्थान असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली आहे असंही त्यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा मोठ्या फरकानं पराभव केला। नरेश म्हस्केंनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा 2019 मध्ये लीड कापून 2,17,096 मतांनी विजय खेचून आणलाय। म्हस्के यांनी या मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं। म्हस्के यांना 61,399 मतांची सर्वाधिक ओळा माजिवडा इथून लीड मिळाली, सर्वात कमी 9,007 ऐरोली इथे आघाडी मिळाली। त्यातच म्हस्के यांना 6 विधानसभा मतदारसंघात 1 लाखाच्या वर मतदान झालंय, तर दुसरीकडे विचारे यांना एकाही विधानसभेत लाखांचा आकडा गाठता आला नाही। मात्र विचारे यांचा ऐरोली इथे लाखांचा आकडा थोडक्यात हुकल्याचं दिसतंय। ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाले। म्हस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांचा 2,17,096 मतांनी विजय मिळवला। या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रात सर्व महायुतीचे आमदार आहेत। या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या नरेश म्हस्के यांना आघाडी मिळाली। या ठाणे शहर, कोपरी, बसपाखाडी, ओळा माजिवडा, मीरा भाईंदर या 4 मतदारसंघात म्हस्के यांना मोठी आघाडी मिळाली, तर ऐरोली आणि बेलापूर या मतदारसंघात केवळ 10,000 मतांची 798 मतांची आघाडीच म्हस्के यांना मिळाली। लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर गड आला पण सिंह गेला या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केला। 2,34,000 मतांनी नरेश म्हस्के विजयी ठरले। मुंबईमध्ये ठाकरे गटाला घवघवीत यश मिळालं, परंतु ठाण्यातील उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजन विचारे यांची मोठ्या मताधिक्यानं हार झाल्यानं ठाण्यातील उद्धव ठाकरे यांची शाखा समजली जाणारी चंदनवाडी शिवसेना शाखा इथे शिवसैनिकांनी अनोखा असा शाखा प्रमुख तानाजी कदम यांनी बॅनर लावलाय। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र लोकसभा निवडणुकीला ठाण्यात तर सत्ता विरुद्ध निष्ठा असा रंग मिळाल्यामुळे
कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तसंच ही निवडणूक अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाला उभारी दिली. एकही आमदार नगरसेवक सोबत नसताना ठाण्यातून त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीनं लोकसभा निवडणूक लढवली. प्रचार देखील उत्तमरित्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पार पडला. सत्ताविरुद्ध निष्ठा अशी लढत सुरू असताना सर्वत्र राजन विचारे यांचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त होत होता. मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत असताना धनुष्यबाण तळपत गेला आणि मशालीची धग कमी होत गेली. शेवटच्या अंतिम फेरीत नरेश म्हस्के यांनी 7,22,789 मतं मिळवली, तर राजन विचारे यांना 5,08,185 मतांचा पल्ला गाठता आला. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं खासदार म्हणून ठाण्यात ठाकरे गटाची असलेली एकमेव मोठी ताकद आणि अस्तित्व संपुष्टात आलंय. असं असलं तरी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा कायम राहिला असला तरी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर चंदनवाडी शिवसेना शाखा इथे गड आला पण सिंह गेला या आशयाचा बॅनर लागला असून तो ठाणेकरांचं लक्ष वेधून घेतोय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा शिवसेनेच्या खासदारांचा सन्मान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी स्नेहभूषणाचं आयोजन, ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात आणि खासदार नरेश म्हस्के यांचा ठाणे रेल्वे स्थानक पाहणी दौरा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621314 आहे. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.